तर नाशिकमध्ये आतापर्यंत अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्यामध्ये महिला या असुरक्षितच बघायला मिळाल्या। या संदर्भामध्ये आता गोपीचंद पडळकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली, आपण बघूया। नाशिकमध्ये एक नावाजलेली कंपनी आहे जी इंटरनॅशनल पहिल्या 3-4 कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये त्या कंपनीचं नाव आहे। मी आता जाणून बुजून नाव त्या कंपनीचं घेत नाही, परंतु अशा या कंपनीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। तिथं मुलींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, अशा पद्धतीची गंभीर घटना घडलेली आहे। ही जी कंपनी आहे त्यामध्ये जवळपास 130 कर्मचारी काम करतायत। बहुतांश मुली या कंपनीमध्ये वेगवेगळ्या चांगल्या पदावरती काम करत होत्या आणि या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जे टीम लीडर आहेत, टीएल पदावरती जे काही जिहादी प्रवृत्तीची मुलं बसलेली आहेत, त्यांनी ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे। मुळात हे प्रकरण बरेच दिवस सुरू आहे। मुलींनी काही नोकऱ्या सोडल्या, बदनामी होईल या कारणानं मुली धाडसानं पुढे येत नव्हत्या। असंख्य मुलीवरती अन्याय झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।